काही राज्य आहेत, मिझोराम, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा, हे राज्याची कनेक्टिव्हिटी नव्हती, कॅपिटल कनेक्टिव्हिटी नव्हती. या कॅपिटल कनेक्टिव्हिटीसाठी सुद्धा आपल्या सरकारनं 40,000 कोटी रुपये त्या ठिकाणी देऊन या भागाला, पूर्वोत्तर भागाला आपल्या देशाशी जोडण्याचं काम सुद्धा केंद्र सरकारनं केलेलं आहे. आपण या वर्षी 2,55,000 कोटी रुपये रेल्वेच्या रेव्हेन्यूच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारने रेल्वे खात्याला दिल्यामुळं मला असं वाटतं की अनेक नवीन प्रकल्प मार्गी लागणार आहे. पूर्वीच्या काळात फेब्रुवारीमध्ये बजेट व्हायचं, मार्चला मान्यता मिळायची, एप्रिलपर्यंत आमचं अधिवेशन चालायचं, मे निघून जायचा, जून नंतर जुलै नंतर बजेटमध्ये सँक्शन झालेले पैसे ते रेल्वे विभागाला दिले जायचे आणि मग जुलै नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 6-7 महिन्याच्या वर रेल्वेला काम करायला वेळ मिळत नव्हता. पण आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बजेटला सुरुवात होती आणि बजेट डिस्ट्रीब्युटला मार्चला सुरुवात होऊन जाते. जवळपास 11 महिने पैसे खर्च करायला आमच्या रेल्वे विभागाला वेळ मिळतो आणि त्यातून कामं लवकर व्हायसाठी सुद्धा या बजेटचा आपल्याला मला असं फायदा होतो. आता आम्ही जेवढे पैसे रेल्वे विभागाला देतो 2,55,000 कोटी यावर्षी, अत्यंत महत्त्वाचे काही प्रकल्प या देशात चालू आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर काश्मीरसारखा राज्य, त्यामध्ये जम्मू काश्मीर, उधमपूर, बारामुल्ला ते श्रीनगर हा 1996 पासून आपला प्रकल्प चालू होता. 96 पासून आज विचार करा, 96 ते आतापर्यंत इस्टिमेट कॉस्टमध्ये किती वाढ झाली असेल, पण तो प्रकल्प पुरा होऊ शकलो नाही. 37,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. परंतु मोदीजीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा देऊन कदाचित तो प्रकल्प पुढच्या वर्षी सुद्धा पूर्ण होऊ शकतो. आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात हायेस्ट ब्रिज जर कुठं बांधला गेला असेल तर चिनाब ब्रिज नावानं आपल्या देशामध्ये चिनाब नदीवर 359 मीटरचा हा ब्रिज आहे. आपण कधी आयफेल टावर पाहिला असेल, त्याची उंची आयफेल टावरची केवळ 330 मीटर आहे. आपल्या चिनाब ब्रिजची उंची 359 मीटर आहे. हा उच्चांक आपल्या देशात मोदीजींनी करून दाखवलेला आहे. 9 ते 2014 या कालखंडामध्ये जेव्हा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री नव्हते तेव्हा महाराष्ट्राला किती पैसे मिळत होते तर ॲव्हरेज 1100 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेला केवळ मिळत होते मोदीजीच्या पहिल्या काळात 2014 पण 1100 कोटी रुपये. पण 2023-24ला जर महाराष्ट्राचं बजेट बघितलं तर जवळपास 1,300 कोटी रुपयाचं बजेट मिळालं. 13,000 कोटी रुपयाचं बजेट, 13,000. पहिले मिळते 1100 कोटी आणि 23-24ला मिळाले 13,000 कोटी. आणि आता 24-25चं जे बजेट पार्लमेंटमध्ये आलं, यावर्षी 15,500 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेला भेटले. आता मी तुम्हाला समजून सांगण्याची गरज नाही की ज्या ठिकाणी 1100 कोटी रुपये मिळत होते तिथं 15,500 कोटी रुपये जर महाराष्ट्राला मिळते तेव्हा आपली रेल्वे चालली कोणत्या दिशेनं याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळं या रेल्वे विभागाला एक नवीन वारी आली आणि अतिशय वेगानं कामं व्हायला मोदीजीच्या काळामध्ये सुरुवात झालेली आहे. काही लोकांना चिंता पडली, पत्रकारांनी सुद्धा अनेक कॉलमचे कॉलम लिहिले की पूर्वीच्या काळात रेल्वेचे बजेट हे वेगळं असायचं, आता रेल्वेचं बजेट आणि केंद्राचं बजेट वेगळं केलं नाही तर त्या बजेटला एकत्र केलं. याच्यावर दोन्ही बाजूंना मतं मांडल्या गेली. पण एक विचार करा की रेल्वेला जर पूर्वीचं बजेट हे वेगळं होतं तर रेल्वेच्या डिपार्टमेंटमधून जेवढा रेव्हेन्यू मिळायचा त्या रेव्हेन्यूमधून आणि थोडाफार बजेटरी सपोर्ट सरकार
त्याच्यातूनच आपल्याला कामं करावी लागत होती आणि त्याच्यामुळं पैसा जास्त मिळत नव्हता. सेंट्रल गव्हर्नमेंट एवढा पैसा रेल्वेला टाकत नव्हतं. रेल्वेतून मिळणारा रेव्हेन्यू अधिक थोडेफार पैसे दिले, त्यातून रेल्वेचा कारभार चालायचा. आणि मग हातात प्रकल्प घेतला की 10-10, 20-20 वर्ष, 25-25 वर्ष काम सुरू व्हायचं, पण प्रकल्प पुरा नाही व्हायचा. इस्टिमेट कॉस्ट वाढायची. 600चा प्रकल्प 6,000 कोटीचा प्रकल्प 3600 कोटी व्हायचा, 4200 कोटी रुपये व्हायचा. आणि मग रेल्वेचे कामं त्या काळामध्ये पूर्ण होत नव्हते. परंतु आता दोन्ही बजेट एकत्र केले आणि त्यातून केंद्र सरकार रेल्वेला मिळालेला रेव्हेन्यू अधिक बजेटरी सपोर्ट देऊन वेळेच्या आत कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आपलं केंद्र सरकार करत आहे. गेल्या वर्षी 2,40,000 कोटी रुपये रेल्वेला बजेटरी सपोर्ट मिळाला. रेल्वेचे तर रेव्हेन्यू मिळालाच, त्याच्या व्यतिरिक्त 2,40,000 कोटी रुपयाचं बजेटरी सपोर्ट हा केंद्रानं आपल्या बजेटमधून रेल्वेला दिलेला आहे. जर आम्ही भूमिपूजन करू तर उद्घाटन सुद्धा आम्हीच करू, अशा प्रकारची गती आपल्या रेल्वे विभागाने घेतलेली आहे. आता हा रेल्वे विभाग ब्रिटिशांनी त्या टायमाला आणला. आत्ता मोदीजी आले, पण मोदीजीचं स्वप्न इथं थांबत नाही. या देशामधली रेल्वे ही जगाच्या पाठीवर जेवढ्या चांगल्या रेल्वे असतील त्या दर्जाच्या त्या लेवलला घेऊन जाण्याचं स्वप्न या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी बाळगलेलं आहे. आणि आज मोदीजींनी आपण बघितलं असेल की आता आपल्या देशामध्ये G20ची परिषद झाली. या G20च्या परिषदेमध्ये जगाच्या पाठीवरचे 250 देश आले. जगाच्या पाठीवर G20 परिषदा अनेक झाल्यात, पण त्या राजधानीमध्ये त्या परिषदा झाल्या. आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी G20ची परिषद झाली. 60 ठिकाणी 200 बैठका देशभर जगाच्या पाठीवरची जी काही मोठमोठी माणसं होती त्यांना पाठवलं आणि दाखवलं की जा आमच्या अजिंठ्याला, जा आमच्या वेरूळला, जा आमच्या मुंबईला, जा आमच्या बेंगलोरला, जा आमच्या लखनौला. आणि आता आमचा देश पूर्वीसारखा नाही तर किती सुधारला हे जाऊन स्वतः पाहून या. आणि समारोपाच्या प्रसंगी मी सुद्धा उपस्थित होतो. सगळ्या जगानं कौतुक केलं की आता भारताची इमेज ही आता पूर्वीची नाही, एक विकसित देश म्हणून आता भारत पुढे यायला लागला, अशा प्रकारची इमेज आपल्या देशाची झालेली आहे. आणि मोदीजीनं आता जे स्वप्न मनाशी बाळगलं आहे ते स्वप्न बाळगलं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला आणि 2047ला आपला देश हा 100 वर्ष आपल्या देशाला होणार आहे. 2047ला मित्रो, मी आत्तापर्यंत राज्याचे आणि देशाचे 35 अर्थसंकल्प पाहिले. हे काम या ठिकाणी व्हावं यासाठी आपले खासदार हेमंतजी गोडसे यांनी सतत आमच्याकडे पाठपुरावा केला आणि 18-19ला 53 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद मोदीजीच्या सरकारने या बजेटमध्ये केली आणि त्यातून हे वर्कशॉप उभं राहिलेलं आहे. या वर्कशॉपमुळं केवळ नाशिकला फायदा आहे असं नाही आहे. नाशिक हे आमच्या सेंट्रल विभागात येतं आहे, परंतु अन्य ठिकाणच्या आमच्या विभागाला सुद्धा या ठिकाणी दुरुस्ती असो, असेंबल असो करण्यासाठी जर नाशिकला यावं लागलं तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. खरं तर 1862ला पहिली रेल्वे नाशिकला आली आणि 1921ला या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन झालं. नाशिक हा एक विभाग आमच्या रेल्वेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा विभाग आहे. गेले वर्षभर खासदार साहेब आमचा पाठलाग करतात की साहेब या ठिकाणी 250 एकर जागा आम्ही घेतली
परंतु पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आम्ही उभं करू न शकल्यामुळं या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. मागच्याही बजेटमध्ये त्यांनी विनंती केली, याही बजेटमध्ये विनंती केली आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी न्यू मोटर गुड्स कार शेड या ठिकाणी आपण या वर्षीच्या बजेटमध्ये 150 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी आपण या ठिकाणी उभं करणार आहे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी नाशिकसारख्या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे कामं आता या ठिकाणी होणार आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आज आपल्या देशाचं काय करतात बघा. आणि म्हणून मित्र माझी आपल्या आग्रहाची विनंती आहे की मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर केवळ रेल्वे विभाग नाही तर सगळ्या क्षेत्रात सगळं इन्फ्रास्ट्रक्चर या देशातलं कसं वाढलं, रोजगार कसे उपलब्ध झालेत आणि देश दुनियातल्या देशाच्या बरोबरीनं आपण किती पुढे गेलो याचा विचार आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर केला तर आपल्या लक्षात येईल की 2014 नंतर आज आमचा भारत कोणत्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे. नाशिक हे शहर त्या मनानं भाग्यवान शहर आहे. आपल्या राज्यामध्ये सगळ्यात चांगले शहर जर कोणते असतील तर पूर्वी पुणे हे राहण्यासाठी चांगलं शहर होतं. त्यानंतर कोल्हापूर आणि नाशिक हे 3 शहरं राहण्यासाठी या महाराष्ट्रात सगळ्यात चांगले वातावरण चांगलं आहे. पण कनेक्टिव्हिटी जर विचार केला तर सगळ्यात चांगली कनेक्टिव्हिटी पुण्याला नाशिकला आहे. ज्या शहराला कनेक्टिव्हिटी चांगली त्या शहराचा विकास होतो आणि ज्या शहराचा विकास होतो त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं करून जी काही आता या ठिकाणची आबादी आहे, लोकसंख्या आहे, त्यांना रोजगार मिळवून देण्याचं काम मोदीजीचं सरकार करतं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण आज या ठिकाणी या फॅक्टरीची सुरुवात करतो. आणि NMDच्या मार्फत यावर्षी जी काही 150 कोटी रुपयाची बजेटची तरतूद करण्यात आली तेही काम लवकरात लवकर आपण सुरू करू एवढंच मी आपल्याला या ठिकाणी वचन देतो, आश्वासन देतो. आणि आपल्याला या ठिकाणी आम्हाला बोलवलं याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि माहिती शब्द संपवतो. धन्यवाद.